सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेरिंग देई कैफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्टिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफटाइम हैंग आउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्टिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफटाइम हैंग आउट फ्रेशर्स अगं चतुर्थी आहे ना आज हे हो आपण सगळे मिळून आरती करूयात का सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची माझी परवानगी न घेता जर का कोणताही उत्सव केला तर तुम्हाला स्टुडंट एक्सचेंज प्रोग्रामच्या अंडर बर्मुडा ट्रायंगलला पाठवेन. सगळे मुंबई पालती घालणार पण आता आपण लालबागला आलोय की नाही मग लालबागच्या राजाचं दर्शन घेऊया आधी. हो चालेल चल चला फ्रेंड्स गणपती ओ हो क्या बात है ऑलिम्पिक्स गाजवणाऱ्या आपल्या भारतीय महिला खेळाडू अशी कशी हरवली रेणू सापडली ना की विचारू हा आपण. पूरा 10 प्लेट खाई है मैडम ने और पैसा मांगा तो नाटक कर रही है. मी नाटक नाही करत आहे रेणूचा फोन माझ्याकडेच आहे. तुझ्याकडे कसं काय? तिने दिला होता ठेवायला आधीचा फोन आणि पर्स पण. रेणुका रेणू शांतू काय रे जलेबी लालबाग मध्ये दुकान टाकायचं आहे ना तुला. पण मग गेले कुठे? सायली परी रेणू काय कशीस तू? बरी आहे. ए गंगा रेणू काय आहे हे? कशाला गेलीस तू आम्हाला सोडून? हा तुला सोबत राहायला सांगितलं होतं ना. अक्कल नाहीये तुला? माणसाला भूक लागली तर त्याने काय दवंडी पिटायची का. बरोबर आहे. तिला समजवायचं की ओरडायचं ते माझं मी बघेन. तुला कोणी मध्ये पडायला सांगितलंय? तू खाऊन खाऊन तुझी बॉडी वाढव ना. हा अक्कल कोणी चालवायला सांगितले तुला? अक्कल काढायचं काम नाही आधीच सांगून ठेवतोय. मग तू कशाला सांगतो मी काय करून मी हरवले म्हणून का होईना पण आपण सगळे जण एकत्र जमलोय तर मग आता एकत्रच बाप्पाच्या दर्शनाला जाऊयात ना. हा बोला डॅड कसे आहात. अरे मी मस्त. बरं मला एक सांग तू विजाचं काय करणार आहेस. नाही म्हणजे ऑनलाईन करणार आहेस की मी इथे कोणी एजंट सांगू. डॅड माझा अजून एंट्रन्स देऊ की नको हे ठरत नाहीये. आणि हे बघा मम्मा मला म्हणाली होती की तू आधी फक्त एंट्रन्स दे मेडिकलची आणि आता तुम्ही म्हणताय की तू विजा पण काढ. यार का प्रेशराईज करताय तुम्ही मला. अरे प्रेशराईज काय आम्ही आमचं कर्तव्य करतोय. नीरव हे बघ तू हुशार आहेस टॅलेंटेड आहेस. तुझी ही बुद्धिमत्ता अशी वाया घालवू नकोस. टू एक्सपेक्ट अ लॉट फ्रॉम यू बेटा. या अनफॉर्च्युनेटली मी टू डॅड. बाय. नीरव अरे ऐक नीरव. क्या कोई नई बात नजर आती है हमें. क्या कोई नई बात नजर आती है हमें. आई न हमें देख के हैरान सा क्यों है. सीने में जलन आंखों में तूफान सा क्यों है. वाह. येस काय हवंय.
सर सर मी इथे बसू? नाही नाही नको. तिकडे ती एक सिस्टीम मोकळी आहे, तिकडे जाऊन बसा. सर मला तुमचं गाणं ऐकायचंय. प्लीज सर हे कडवं घ्या ना परत. काय तुला हे गाणं परत ऐकायचं? कमाल आहे. का? काय या काळामध्ये असल्या गाण्याला वन्स मोर म्हणजे धोक्यामध्ये इंद्रधनुष्य सापडणे इतकं कठीण आहे. इंद्रधनुष्याचं माहित नाही सर, पण मला माझ्या मनातलं दुःख नक्कीच दिसलं या गाण्यात. मग जुनी गाणी होतीच तशी, माणसाच्या उदासीचा नेमका ठाव घेणारी. काय रे, कोणाचं गाणं माहिती तरी आहे का? सॉरी सर, नाही. कसं माहित असणार म्हणा. तुमच्यासाठी रेट्रोतला स्टार म्हणजे R.D. बर्मन. नाही नाही, ते सुद्धा मोठे संगीतकार होतेच, पण तुमच्या पिढीला रिमिक्स मध्ये फक्त त्यांचा ठेका घेता आला. सुरातला हृदयातला ठोका नाही. जाऊ दे म्हणा. तसंही वाहत्या गंगेत हात धुणं सोपं असतं, खोल विहिरीत उडी घेणं कठीण असतं, त्याला धाडस लागतं. असो, 4 बॉटल व्होडकाच्या धुंदीत असलेल्या तुमच्या पिढीला हे कसं कळणार? प्रश्न कळण्याचा नाहीये सर, मग पण ही गाणी आमच्यापर्यंत कधी अशी पोचलीच नाहीत ना. आमच्या पिढीने लहानपणापासून ऐकलाय तो म्हणजे फक्त अपेक्षांचा सायरन आणि कॉम्पिटिशनचा अलार्म. हृदयात खोर जखम झालेली दिसते. नाही नाही नाही, म्हणजे मुद्दाम सांगायलाच पाहिजे असं नव्हे, म्हणजे आणि मला त्यात इंटरेस्ट सुद्धा नाहीये. पण मनातल्या जखमांवर जर कोणता रामबाण उपाय असेल ना, तर तो म्हणजे संगीत. ऐक, राग यमन, गीत शहरयार, संगीतकार जयदेव. क्या कोई नई बात नजर आती है हमें, क्या कोई नई बात नजर आती है हमें, आई न हमें देख के हैरान सा क्यों है, इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है, सीने में जलन. खुश? येस सर. तुझं नाव काय? नीरव देसाई. मी फर्स्ट इयर BMM ला आहे सर. खूप छान वाटलं हे गाणं ऐकून. थँक्यू थँक्यू. वाटलं म्हणालास ना त्यासाठी. काय गाणं ऐकणारे सगळेच असतात, पण वाटून घेणारे फारच कमी. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा येत जा नक्की. थँक्यू सर. मोस्ट वेलकम. हे आदिमा हे अंतिमा जेबांचिले ते तू दिले कल्पद्रुमा, हे आदिमा हे अंतिमा. थँक्यू. एक्सक्यूज मी. पिकल्या पानाचा देटकी हो सम्राट. हिरव. अरे हाय. हा, बस 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 बस. सम्राट, तू काय खाणार? नाही, मी नाही काय खाणार. मी आत्ताच केलंय व्यायाम. गणपती फीवर काही कमीच होत नाहीये ना? काय धमाल केली ना आपण गणपतीला. काय हो हो, खूपच मजा आली. मग माझा बाप्पा आहेच तसा. यार तो धवल पण कसला भारी आहे ना. म्हणजे लालबाग मध्ये काय वट आहे त्याची. कौतुकच आहे मला. सायली, त्या जिलेबीवाल्याला काय झापलाय माहितीये त्याने. फ्रेंड कोणाचा? काय तुमचं महत्वाचं बोलणं चालू होतं काय? मी डिस्टर्ब केलं बहुतेक तुम्हाला. नाही 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 नाही. मी निघतो. नाही, बस ना. नाही नाही, मला रूमची तशी करायची आवरावर. चल रेणू,
बाय. बाय. सायली असे काय ग तू? अशी काय म्हणजे? मग काय सारखं मनात राग धरूनच बसतेस. आता असं वागल्यावर आपली मैत्री कशी होणार सगळ्यांशी? तू कर ना, मी नाही म्हटलंय का? मला कशाला फोर्स करतेस मैत्री करायला? पण मला तुझी पण मैत्री हवी आहे. मी नाही म्हटलंय. मला ना कधी कधी तुझं काय बोलतेस काय वागतेस कळतच नाही. चल बाय. सॉरी सॉरी चिडू नकोस ना. परेरा सरांचं लेक्चर आहे, चल लवकर. थांबाले. हळू हळू. नाव टेल मी DDLJ कोणी कोणी बघितलंय? सर 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 बस काय सर, मराठा मंदिरला अजूनही मॅटिनी शो सुरू आहे. ओके, आता मला सांगा DDLJ कोणत्या व्ह्यूने बघितलंय? सर पुढून तिसऱ्या रांगेतून बघितलंय सर मी. Sir, actually, DDLJ is inspired from the world classic Romeo Juliet. Okay. But it's a multi-million-dollar business product worldwide. Perfect. Okay, sit down. बड़े बड़े देशों में ना ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है. हे सेन्योरिटा. टिंग 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 डिंग 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 डिंग. हे लव स्टोरीज आहे. Okay. Sit down, sit down. Okay. आता हे बघा. येस. वडील आणि मुलीमधलं प्रेमळ नातं. राईट. सर DDLJ हा कम्प्लीट इंडियन सिनेमा आहे. म्हणजे ज्याच्यात ऍक्शन आहे, ह्युमर आहे, ड्रामा आहे, मिलना है, बिछड़ना है, इन शॉर्ट इसमें सब कुछ है सर. ओके, सिट डाऊन. सो माय डिअर स्टुडंट्स, सिनेमा कधीच एका अँगलने बघायचा नसतो. त्याला चारही बाजूने म्हणजे वेगवेगळ्या अँगलने बघायचं असतं. सायली, मला काय वाटतं तू नवनीतकडे पण जरा वेगळ्या अँगलने बघायला पाहिजेस. रेणू, तुला माझा वेगळा अँगल बघायचा आहे? ऐकतच नाही तू कधी माझं. सो आता एक महत्वाची अनाउन्समेंट. आपल्या फ्रेशर्स पार्टीची थीम सुद्धा हीच आहे, बॉलिवूड. जाओ स्टूडेंट जाओ, जी लो अपना बॉलीवुड. What an angle to celebrate freshers party. Perfect. सर तुम्ही तो डायलॉग चुकीचं घेतली. ती असे जा सिमरन जा, जिले अपनी जिंदगी. ओके ओके, बाय स्टूडेंट, टेक केअर. ओके, थँक्यू थँक्यू थँक्यू. काय भन्नाट माणूस आहे हा. सर आहेत ते. मग काय मी तारीफ करते त्यांची. मग काय फ्रेशर्स पार्टीला माधुरी दीक्षित. नॉट इंटरेस्टेड. सर आता तुम्ही पलटी मारताय. फ्रेशर्स पार्टीसाठी सेटच कमी करायला लावलं. लाईट आणि साऊंड ते तर निम्म्यावर. ज्या गोष्टीला तुम्ही आधी परमिशन दिली होती त्या गोष्टीला आता तुम्ही नाकारताय. हे बघ, परमिशन दिली होती मला मान्य आहे, पण हे कॉलेज आहे, इथे ना प्रत्येक गोष्टीला एक बजेट असतं. अहो मग तेवढंच बजेट दिलं ना, बघा ना तुम्ही. अरे पण हा तुमचा कार्यक्रम हा ओव्हर बजेट जायला लागलाय आता. कसं जाणार हे बघा, मी सगळं तुम्हाला लिहून दिलंय. लाईटचं बजेट, साऊंडचं बजेट, हे सेटचं बघ, बजेट. माझ्या हातात ज्या गोष्टी आहेत तेवढ्या मी केलेलं होतं. आता उर्वरित जे काही तुला बोलायचं असेल ते प्रिन्सिपल प्रयत्न करा, तुमच्या हातात आहे, तुम्ही करू शकता. हो मी एकदा नाही म्हटलं की नाही. जे काय बोलायचं ते प्रिन्सिपल सरांशी जाऊन बोल. हे तुमचं नेहमीच आहे सर. बजेट नाहीये, बजेट नाहीये. आणि काय या सांबार इडलीसाठी तुमच्याकडे बजेट आहे का? इट्स नन ऑफ युअर बिझनेस. चल गेट आउट. एक्सक्यूज मी. हॅलो द सुपर सिनियर नवनीत.
मी इथे स्कॉलरशिपचा फॉर्म भरायला आलो होतो. खूप मोठी लाईन आहे. ओळखीचं कोणी सर मॅडम असतील तर मी भरून टाकू का? त्याआधी आपण स्पॉन्सरशिपचा बघूयात. फ्रेशर्स पार्टीला तुझ्याकडून बिर्याणी स्पॉन्सर कर. का म्हणजे बजेट नाहीये ना आमचं. आणि हो, मी दिलेली शिक्षा तू पूर्ण केली नाहीयेस ना. माझी स्कॉलरशिप पण नाहीये एवढी. ठरलं म्हणजे ठरलं. तू कॉलेजला बिर्याणी स्पॉन्सर करतोयस. नाहीतर नको 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 नको. बाय द वे, फ्रेशर्स पार्टीला पार्टनर भेटली? पार्टनर फ्रेशर्स पार्टी मिळाले. स्कॉलरशिप मिळाली. अरे नाही रे बाबा. मग काय हरवलं होतं का काही? अरे नाही रे. मग काय झालं? धवलला पार्टनर मिळाली. पार्टीला 4 चांद लागणार. धवलला पार्टनर मिळाली. पार्टीला 4 चांद लागणार. धवलला पार्टनर मिळाली. पार्टीला 4 चांद. धवलला पार्टनर मिळाली. हो, पण कशी? ही बघ. फ्लॅशबॅक. नाही शक्यच नाहीये. तुम्हा मुलींचं ना नेहमीच आहे काहीतरी आपला टॉपिक काढायचा त्यावरून भांडत बसायचं. मी कधी नाही हे बघ, आपलं हे नातं यापुढे रन होऊ शकत नाही. अरे पण नाही असं का बोलतोय? आपले विचारच जुळत नाही आहेत. ऐक ना. सॉरी बाय. ऐक ना माझं. मी काय म्हणते ऐक तर. काय? 25 नातं रन होत नाही म्हणे. बघ ना. म्हणून रनआउट केला त्यांनी तुला. नाव अमित शिंदे, आईचं नाव मृणालिनी शिंदे, बाबांचं नाव विनोद शिंदे, राहतो प्रशांत नगर. फ्रेंड बुक फ्रेंड्स 1535, त्यातल्या 535 मुली आणि 35 क्लोज फ्रेंड्स. तुला कसं माहित? ढाचा. काय? आय मीन त्याच्या ढाच्यात आलेली तू 25वी मुलगी. पण तुला काय वाटत, तू नसलीस तर तू फ्रेशर्स पार्टीला जाणार नाही? जाणार, 100% जाणार. 26वी घेऊन जाणार. पण तू काय, तू सॅड सॉंग्स ऐकणार. तू प्यार है किसी और का, तुझसे नाराज नहीं, जिंदगी के सफर में. आणि सेंटी होणार, चॉकलेट्स खाणार, आईस्क्रीम्स खाणार. पण ह्याच्यासारख्या मुलांना तू दाखवणार नाहीस की तू ही कमबॅक करू शकतेस. चल बाय. ए हॅलो. 981904. हे काय? तू हॅलो बोललीस, मी नंबर सांगितला. नाही, एक मिनिट, मला काहीतरी दुसरं विचारायचं होतं. काय? येस तुझ्या मनात आहे. हा फ्रेशर्स पार्टीला तुझी पार्टनर कोण आहे? तू. तू जाम भारी निघाला रा. म्हणजे एका सर्व्हिस मध्ये तू अख्खी भट्टी मारलीस. कसं केलंय तू? अरे पार्टनर मिळवणं सोपं असतं रे. डाव्या हाताचा खेळ आपला. बाप्पा, हे असं मला कधी कोणी विचारेल? नको बाबा, अजिबात गरज नाहीये माझ्यासाठी वेगळा डबा पाठवायची. तुम्ही सांगा बाबा, कसं वाटेल ते? बाकी सगळ्या मुली मेस मध्ये जाऊन जेवतील आणि मी असं एकटी इथे डबा खात बसू. अगं मग सोबतीला आणखीन एक मैत्रीण घे की. एका सोबत 2 डबे लावू, त्यात काय आहे? नको. बर, मला सांग, तुझ्या त्या कॉलेजमध्ये फंक्शन आहे म्हणाली होती, ती कधी आहे ग? नाही, मुंबईला दौरा निघणार आहे आमचा, तर म्हटलं एक भेट देऊ की तुमच्या फंक्शनला. फंक्शन? कुठलं फंक्शन? फ्रेशर्स पार्टी म्हणायचंय का तुम्हाला? पार्टी? पण तू तर फंक्शन म्हणाली होती ना. म्हणजे तेच बाबा, इथे कुठल्याही फंक्शनला ना पार्टी म्हणतात.
आणि कसं आहे आता कॉलेजमध्ये आमच्यासारखे सगळे जे नवीन स्टुडंट्स आहे ना त्यांची एकमेकांशी ओळख व्हावी म्हणून छोटीशी एक जेवणाची पार्टी ठेवली. हा मग ठीक आहे, पण जाताना एकटी जाऊ नको बरं का. एकटी कशी जाईन मी बाबा? एकटं येणं अलाउडच नाहीये पार्टीमध्ये. सोबत कोणीतरी मुलगा लागतो म्हणे पार्टनर म्हणून. आई राजबच आहे, पण असू दे असू दे. तू एक काम कर. काय? तो आपल्या गावाकडचा पोरगा आहे ना, काय नाव त्याचं? विनीत. हा त्याला सोबत घेऊन जा. अगं हवं तर मी सांगतो की फोन करून त्याला. नाही नको बाबा, नको ना. मी काय म्हणते, मी करते मॅनेज, ते बघते मी. का ग? नाही चांगला मुलगा आहे की तू. मी बघते ना कुणासोबत जायचं ते. तुम्हाला तर माहितीच आहे ना बाबा मला किती. हा होऊ दे तुझ्या मनासारखं. पण निदान संध्याकाळी 7च्या आत हॉस्टेलवर परत यायचं बर का. 7ला येऊ परत. 7ला तर पार्टी सुरू होणार आहे. म्हणजे रात्रीची पार्टी? बाबा कसं आहे सकाळी कॉलेज असतं की नाही म्हणून मग त्यांनी ना पार्टी संध्याकाळी ठेवली. संध्याकाळी शहरात म्हणजे सगळं जात्रंगी असतं. बाबा मी करीन ते मॅनेज. तुम्ही काळजी करू नका, अजिबात ना काळजी करू. मी जर आता अभ्यासाला बसू का? नंतर बोलू आपण, ठीक आहे? चालेल ना? म्हणजे चालेल. बाय बाय. ओय माझ्या फोनला का हात लावला? हाऊस नाहीये मला. कोकलात होता मोठमोठ्यांनी, कट करायला म्हणून घेतला. याच्या पुढे जर का माझा फोन वाजला ना तर मला आवाज द्यायचा, कळलं? तू हात नाही लावायचा. हो अगं, एकतर गिरणीच्या भोंग्या एवढा आवाज करून ठेवलाय त्याचा, आणि त्यात आम्ही परत वेगळा तुला आवाज पण द्यायचा. कसं आहे मला ना महत्वाचे फोन येतात म्हणून आवाज मोठा ठेवला. हे असं रिकाम टेकडे चॅट नाही करत बसत मी. हिला का झालं चिडायला? काही कारण लागतं का चिडायला? चिडकी बयो. भारी नाव आहे. हो मग आमच्या इथे म्हणतात असं. बरं ऐक ना परी, माझ्याकडे ना एक भारी न्यूज आहे, पण कोणाला सांगायचं नाही. हा नाही सांगणार. आपल्या दोघींमधलं टॉप सिक्रेट आहे समज. टॉप सिक्रेट सांग. तो आपल्या वर्गातला धवल आहे ना, धवल, हा त्याला फ्रेशर्स पार्टीसाठी पार्टनर मिळाली. काय त्यात काय नवल आहे? नाही त्याला मिळणारच होती. आणि असंही 4 महिने पोरं शहरात राहिली ना की पार्टनर मिळवण्यात आणि पळवण्यात असे तरबेज होतात. आणि त्यात तो तर मुंबईचाच आहे. पण आपल्या सायलीला जर का इंटरेस्ट असला तर तिला पण असा चांगला पार्टनर मिळाला असता ना. पण त्या चिडक्या बयोला तिच्या कस्टमर्स पासून फुरसत मिळेल तर ना. हो सर, चालेल. मी ऍक्च्युली तुम्हाला आत्ता फोनवर सुद्धा देऊ शकते सगळ्या प्रोडक्टची माहिती. नाही नको, भेटून बोलूयात. नो प्रॉब्लेम, चालेल, भेटूनच बोलूया. हॉटेल ब्लूबेरी हॉटेल. ओके, संध्याकाळी 7 वाजता. या थँक्यू. हो चालेल. येस या, थँक्यू सर. बाय.